गाणगापूरवरनं अक्कलकोट एस टी पकडली. आलो डायरेक्ट अक्कलकोटला. अक्कलकोटला मंदिर बघितलं, गर्दीच नाही. मस्त आरामशीर दर्शन झालं. दर्शन घेऊन मंदिर परिसर बघतोय तर एकदम मन प्रसन्न झालं. एवढी सगळी गर्दी होती, तरी पण एक वेगवेगळ्या प्रकारची शांतता होती. मन अगदी प्रसन्न झालं. आणि त्याचबरोबर हा रुद्राक्षाचा गाणगापूरवरनं अक्कलकोट एस टी पकडली. आलो अक्कलकोटला. मंदिरात बघितलं तर अजिबात दर्शनाला लाईनच नाही. मग काय, आरामशीर दर्शन झालं. दर्शन करून मन अगदी प्रसन्न झालं. वटवृक्षाचं बी दर्शन घेतलं. एवढी गर्दी होती, खरं एक वेगळ्याच प्रकारची शांतता अनुभवायला भेटली. मन अगदी एकदम प्रसन्न झालं. त्याचबरोबर रुद्राक्षांनी बनवलेला हा स्वामींचा फोटो एक नंबर होता. बघून मन प्रसन्न झालं. मग काय, यात्री भुवनमध्ये आम्ही राहायचं ठरवलं. यात्री भुवनमध्ये रूम बुक केली आणि जरा थोडासा आराम केला आणि मग निघालो आम्ही अक्कलकोट फिरायला. पहिल्यांदा गेलो बाळाप्पा मठात. पहिल्यांदाच बाळाप्पा मठ बघितला. त्याच्यानंतर गेलो चोळाप्पा महाराज यांचं मठात. बघितलं, यांचं चोळाप्पा महाराजांचं घर होतं. त्यानंतर स्वामी समर्थ समाधी मठात गेलो. मन मन अगदी